पाहतोय की आपण पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली होती. काय नेमकं प्रकरण आहे, काय नेमकं घडतंय बदलापूर शहरात? काल मला श्रद्धा ठोंबरेने माझ्या व्हॉट्सअपवर एक तिची न्यूज शेअर केली होती आणि त्यात तिने लाईव्ह केलं होतं की तिला कोणीतरी निनावी पत्र शेअर केलेलं आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून मी ते जेव्हा लाईव्ह पूर्ण तिचं ऐकलं तर तिने नाहक अशी माझ्या परिवाराची त्याच्यामध्ये बदनामी केलेली होती. तर त्या संदर्भामध्ये मी माझी बदनामी झाल्यामुळे मी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. एकंदरीत आपण पाहतोय की आज पत्रकार यांच्यावर हल्ला देखील झाला आणि त्यामध्ये प्रवीण भाऊ राऊत यांचं नाव आता घेतलं जातंय. काय नेमकं यात सत्य आहे की खरंच हल्ला कोणी केला होता? नाही, मला त्या हल्ल्याबद्दल काही माहिती नाही. मी मीटिंग मध्ये होती आणि प्रवीण भाऊ राऊत देखील माझ्या समोरच मीटिंग मध्ये पूर्ण वेळ होते, त्यामुळे त्या हल्ल्याबद्दल मला काही माहिती नाही. पण काल जो काही प्रकार झाला माझ्याबद्दल आणि माझ्या परिवाराबद्दल तो अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद असा प्रकार आहे. कारण की मी देखील आज गेले 20 वर्षापासून या बदलापूर शहरामध्ये नगरसेविका म्हणून निवडून येते आणि श्रद्धा ठोंबरे हिला जर कुठलं असं पत्र आलं होतं किंवा कोणी तिला ते पत्र पाठवलं होतं तर मी तर म्हणेन तो नामर्द होता. जर एखादा मर्द असता तर त्याने स्वतःच्या नावानिशी ते पत्र पाठवलं असेल. तर अशा नामर्दाचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करते की एक नामर्द माणूस माझ्यासारख्या महिलेची बदनामी करण्यासाठी एक पत्र श्रद्धा ठोंबरेला देतो. आता तो मर्द नामर्द आहे तर नक्कीच, पण ते पत्र देखील कितपत खरं आहे ह्याच्यावर देखील मला शंका आहे की ते पत्र तिला नक्की कोणी पाठवलंय की तिने स्वतः स्क्रिप्ट केलेलं आहे आणि स्वतःच ते पत्र लिहून माझी आणि माझ्या संपूर्ण परिवाराची त्या ठिकाणी बदनामी करत आहे. त्याच्यामध्ये तिने उल्लेख केला की माझ्या जाऊबाई 300 मतांनी निवडून आल्या, त्या पडल्या असत्या. प्रवीण भाऊ राऊत 800 मतांनी पडले. शीतल राऊत यांच्यावर कुणाचा तरी वरदहस्त होता म्हणून त्या निवडून आल्या. तर श्रद्धा ठोंबरेने माझी पूर्ण माहिती घ्यावी आणि त्यानंतर तिने माझ्याविषयी भाकीत करावं. या ठिकाणी मी असं सांगेन, मी 2010 साली